सकाळचे ऑलमोस्ट 6:30 झाले आहेत आणि हॅलो गुड मॉर्निंग. मी कोमल सोमारे. आज मी माझा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते पहिल्यांदा. ॲज अन ॲक्टर मी तुम्हाला स्क्रीनवरून भेटतच असते, पण कोमलचं आयुष्य कसं आहे, तिचा दिवस कसा जातो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आय जस्ट होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडेल. सकाळी खूपच कमी वेळ असतो माझ्याकडे, त्यामुळे आज टिफिनमध्ये झटपट काय बनेल असेच मेन्यू मी निवडते आणि तेच घेऊन जाते. सो आज आहे दलिया. मी टाकले तूप, जिरे, मोहरी, थोडेसे खडे मसाले, जे कुठले अवेलेबल असतील ते, मिरेपूड, कॉर्न आणि हिरवे मटार. ज्या कुठल्या व्हेजिटेबल्स तुमच्याकडे त्यावेळी अवेलेबल असतील त्याही तुम्ही टाकू शकता. सोबतच हळद आणि मीठ. दॅट्स इट. कुकिंगमध्ये मी फार एक्सपर्ट नाही आहे. कुकिंग इज नॉट माय कप ऑफ टी. त्यामुळे मी तुम्हाला कुठलेही सल्ले, टिप्स शेअर करत नाही आहे. इट जस्ट माझं रुटीन काय असतं ते मला तुम्हाला सांगायचं आहे, दाखवायचं आहे आणि तुमच्यासोबत जोडलं जायचं आहे. म्हणून हा व्लॉग खरं तर मी बनवते आणि त्या रुटीनमध्ये हे सगळं येतं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आज मी घरी एकटीच होते. घरातल्या सगळ्या गोष्टी मलाच पटापट आवरून जायच्या होत्या, त्यामुळे झाडांना पाणी टाकणं आलंच. त्याचबरोबर घरातली छोटी मोठी साफसफाई आलीच. आज सोबत घेते दलिया, दही आणि आज मकर संक्रांत होती, त्यामुळे तिळगुळाच्या वड्या केलेल्या होत्या, त्याही मी सोबत घेते सेटवर, ज्या सगळ्यांना देता येतील मला. ब्रेकफास्ट म्हणून ओव्हरनाईट सोक्ड ओट्स आहेत आणि हे फ्रूट्स. सो इट्स डन. अँड दिस इज माय OOTD. सिम्पल व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स. जेव्हा काही सुचत नसतं तेव्हा जे हाताला येईल ते घालायचं असतं आणि थंडी असेल तर म्हणून हे जॅकेट मी कॅरी करते. उबरची रिक्षा आलेली आहे. लेट्स गो देन. आता खरा प्रवास सुरू होतो. हा घाट जेवढा सुंदर रम्य दिसतो तेवढाच ट्रॅफिकमध्ये वैताग आणतो. अँड देन व्हेकल नंबर 2. ही कोंबड्यांची गाडी नाही, ही रेड गाडी आपली आहे. यात आहे इंद्रा कोळी. मोस्टली आमचा कॉल टाईम सेम असतो, त्यामुळे अर्धा रस्ता मी हिच्यासोबत जाते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा विजय, ही आमची मम्मी म्हणजे संजीवनी जाधव. साडे 8 वाजता आम्ही आमच्या ग्रीन रूममध्ये आहोत. क्विकली मेकअप करून भेटूयात. मेकअपचा वेगळा असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन डिटेलमध्ये. तुर्तास या नाश्ता करायला. थँक्यू. मोठे व्हा, सगळ्यांची गोड वागा. ही आमच्या सेटवरची 2 गुणी गोंडस बाळ आणि हे 3रं बाळ. आम्ही रेडी. हे घे मम्मी, तिळगुळ घे आणि नेहमीप्रमाणेच गोड गोड बोलत राहा. थँक्यू. आशीर्वाद. अरे मोठी हो मोठी. तर अशी आज आमची सेटवर संक्रांत सुरू आहे. हा आहे आमचा सेट. इथे आहेत आमचे असोसिएट डिरेक्टर आणि क्रिएटिव्ह. आज सेटवर खूप तामझाम आहे, माहोल आहे. सेटची मी थोडीशी झलक देते, जिथे कोळी फॅमिलीचं मोस्टली शूट होतं. सो तोच हा सेट आहे. आणखीन एक फ्लोअर आहे, पण तिथे आज मी शूट नाही करू शकले. नंतर कधीच्या तरी व्लॉगमध्ये तुम्हाला ते दाखवेन. स्वरदा आणि राज स्टार प्रवाहाचं जे गाणं आहे त्याच्यासाठी शूट करतायत. आज पूर्ण कुटुंबाचंच त्यासाठी शूट होणार होतं. इथे आमची रिहर्सल चालू आहे. आणि आता मी पुढच्या शॉटसाठी तयार झाली आहे. हा तो आमचा सीन होता. मकर संक्रांत होती तर तिळाचा लाडू आला, जो स्वाती आणि मुक्ता इथे बनवत आहेत. डन. Now I'm ready for next scene.
ब्लॅक साडी म्हणजे संक्रांतीचं शूट आहे. हे ना नवीन कपडे ना आपल्या सगळ्यांचे, त्यामुळे आपण पोस्ट नाही करू शकत. नाहीतर रोजचे कपडे असते ना तर मग पोस्ट करू शकलो असतं, पण आता नाही पोस्ट करू तर शकत नाही. कारण हे सगळं नवीन आहेत ना ब्लॅक हे सगळे नवीन आहेत ना ब्लॅक, त्यामुळे ही सई म्हणजे इरा आमचा अधूनमधून येऊन असा टाइमपास मस्त करून जाते. तिला तिचा लुक खूप आवडला होता आणि तिची इच्छा होती की मी तिचे काही फोटोज क्लिक करावेत आणि हे आमचं चाललंय. ती वादी हळद कुंकू लावून झालं. स्वाती कर दोन्ही हळद कुंकू. करेक्ट करेक्ट ठीक आहे. जर लावलंस तिला होशी. करेक्ट. भेळ आणि सकाळचा दलिया विथ दही. ऑलमोस्ट 7 वाजत आले आहेत आणि आमचा असतो ब्रेक टाईम. ब्रेकनंतरही काही सीन्स झाले आणि मग झालं माझं पॅकअप डन फॉर द डे. मी बेबी ऑइलने माझा मेकअप क्लीन करते. तर अनेकांना प्रश्न पडला असेल आत्ताच माझे केस एवढे मोठे होते आता छोटे कसे झाले. तर मी भूत नाही आहे, तर मी एक्सटेन्शन यूज करते आणि ते मेकअपच्या वेळी लावलं होतं म्हणून तुम्हाला मला दाखवता आलं नाही. वाईट 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 वाईट. वाईट वाईट वाईट. चल बाय बाय कर. बाय बाय. सी यू. सी यू. पौर्णिमेची रात्र होती आणि आमची 12 तासाची शिफ्ट संपून आम्ही घरी निघालो आहे. मम्मी मला मेट्रो स्टेशनला ड्रॉप करते, तिथून मेट्रो मग ऑटो रिक्षा असं करून मड ते ठाणे आणि ठाणे टू मड असा 1.5 ते 2 तासांचा रोजचा प्रवास माझा असतो. नेहमीसारखाच खूप हेक्टिक दिवस होता, त्यामुळे मला जेवढे शक्य आहे तेवढं बिहाइंड द सीन्स मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या पूर्ण व्हिडिओला जो मी बॅकग्राऊंड व्हॉईस दिला आहे त्यासाठी रिअली सॉरी. मला खरंच अजून ब्लॉगिंगची सवय नाही झाली आहे, त्यामुळे मला असं करावं लागतं आहे. ऑलमोस्ट 10:30 होत आले आहेत. 15 मिनटं झाली असतील मला घरी पोचून आणि आता तुमच्याशी थेट बोलते कारण व्लॉग एंडही करायचा आहे. खूप मोठा व्लॉग बनतोय असं मला वाटतंय. आय जस्ट होप की एडिटमध्ये ते व्यवस्थित कट व्हावं. आणि आज सेटवरही सगळ्यांनीच खूप छान मला सपोर्ट केला, खूप छान सगळ्यांनीच ते स्वीकार केलं. सो थँक्यू त्याही सगळ्यांना. आणि सगळ्यांनी ब्लॉग शूट करायला मदतही केली आहे मला, त्यातही विजय, नमेश या दोघांनी, स्पेशली राजू दादा. सो थँक्यू त्यांना, त्या तिघांना. हा प्रवास माझ्यासाठी खूप नवीन आहे ब्लॉगिंगचा. अचानक सडनली उठले आणि मी सुरू केलं आहे हे, कारण आधी कधीच ठरवलं नव्हतं, काहीच नाही. तर तुम्हाला हे कसं वाटेल, आवडेल की नाही हे प्रश्न आहेतच. सो तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ब्लॉग तुम्हाला आवडला का. काही गायडन्स असतील, काही सजेशन्स असतील तर प्लीज तेही मला सांगा. सो अकॉर्डिंगली मी काम करेल आणि टॉपिकही सुचवू शकता. सो तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉग्समध्ये तुम्हाला हवे असलेले टॉपिक्स तुम्हाला बघायला मिळतील. सो थँक्यू. आणि हो, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Thank you.